नमस्कार, मी नेहा जोशी, हेल्थ गाईड FYI, स्टे हेल्दी, स्टे इन्फॉर्म मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आमच्या ह्या सिरीजमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये आपल्याला पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे या वेगवेगळ्या रोगांबद्दल संपूर्ण नेमकी महत्वाची आवश्यक ती माहिती देतात. खूप साऱ्या होम रेमेडी सुद्धा सुचवतात. जर का एपिसोड बघितले नसतील तर जरूर बघा. आम्ही आतापर्यंत डायबेटीज, थायरॉइड, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, अंडर वेट असण्यावरती काय करता येईल यासारख्या अनेक रोगांबद्दल त्यांच्याशी डिस्कस केलेलं आहे आणि त्यांनी त्याच्याबद्दल अत्यंत उपयुक्त माहिती दिलेली आहे आणि खूप साऱ्या होम रेमेडी सुद्धा सुचवलेल्या आहेत. सगळ्यांनाच आपले केस लांब, सडक, काळेभोर, दाट असावेत असं नक्कीच वाटतं, कारण की ते एक सौंदर्याचं लक्षण पण आहे आणि अर्थातच त्याच्यामुळे व्यक्तिमत्वामध्ये भर पडते, व्यक्तिमत्व एनहान्स होतं आणि नक्कीच कॉन्फिडन्स मध्ये वाढ होते. पण आजकाल आपण बघतो प्रत्येकालाच केसांचा काही ना काहीतरी प्रॉब्लेम हा नक्कीच असतो. म्हणजे लाईक केस गळणं, कुणाला केसात कोंडा होणं, अकाली केस पांढरं होणं, टक्कल पडणं आणि त्यामुळे याचा एकंदरीतच आपल्या मानसिक स्वास्थ्यावरती पण परिणाम होतो, व्यक्तिमत्वावरती पण परिणाम होतो. त्यामुळे आपल्यासाठी हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, केसांचं आरोग्य, दाट काळेभोर केस असणं. आणि मग ह्यासाठीच आपण आज डॉक्टरांना भेटूया आणि केसांच्या वेगवेगळ्या समस्यांबद्दलच डॉक्टरांशी आज आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. सो भेटूया पुन्हा एकदा पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे यांना. नमस्कार. नमस्कार डॉक्टर, परत एकदा तुमचा वेळ तुमच्या बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा आम्हाला दिल्याबद्दल थँक्यू सो मच. सो आज आपण केसांच्या समस्येबद्दल, जो आता अलीकडे सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, त्याच्याबद्दल डिस्कस करूया. म्हणजे केसांचे वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, केस गळणं, टक्कल पडणं, अकाली पांढरे होणं वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं, मी असं करते की एक एक जो केसाचा प्रॉब्लेम आहे त्या एकेका प्रॉब्लेम प्रमाणे आपण डिस्कस करूया, सो दॅट त्याच्यावरचे तुम्ही उपाय, कारण, लक्षणं वगैरे सगळं आम्हाला नीट डिटेलमध्ये सांगू शकाल आणि काही मिक्सअप होणार नाही. हो, नक्की. ओके, चालेल. तर सगळ्यात पहिली जी समस्या आहे केस गळणं. म्हणजे अगदी लहान मुलींपासून, म्हणजे कॉलेज गोईंग मुलींपासून ते म्हाताऱ्या बायकांपर्यंत सगळेजण या समस्येने त्रस्त असतात आणि केस विंचरले की खाली गळलेले केस बघून अक्षरशः दुःख होतं मनाला. पुरुषांना सुद्धा खूप कमी वयामध्ये टक्कल पडण्याचे बरेच वेळेला प्रॉब्लेम दिसतो. सो हे कशामुळे होतं? म्हणजे केस म्हणजे ऑफकोर्स थोडेफार जे नॅचरल केस गळतात ते गळतातच, पण याच्या व्यतिरिक्त जास्त केस गळण्याचं समस्या येण्याचं कारण काय आणि जास्त समस्या कुणाला होऊ शकते? होऊ शकतात. ह्याच्यासाठी आपल्याला ना आधी केस म्हणजे काय एंटिटी आहे आणि ती कशाने बनली आहे, हा. तिचं पोषण कशाने होतं, हा. ह्याचा थोडासा आपण एक मागोवा घेऊयात. ओके. थोडक्यात सांगूयात. येस. केस हा एक घटक जो आहे तो प्रोटीन युक्त हम्म. असा मेनली आहे हम्म. आणि त्याचा रंग येणारे घटक असतात की ज्याच्यामुळे तो काळा राहतो. हम्म. आणि हे सगळं कुठून होतं तर त्वचा, डोक्यावरची त्वचा म्हणजे कुठले त्वचेमधलं जे हेअर रूट असतं किंवा हम्म. केशरंध्र म्हणतात, हम्म. त्याच्या आतमध्ये हेअर रूट जो असतो त्याच्यामध्ये सर्क्युलेशन असतं सगळं ब्लडचं आणि ब्लड थ्रू त्या केसाच्या मुळाचं पोषण होत असतं. हम्म. आणि त्याप्रमाणे मग त्या केसाची क्वालिटी त्याच्यावर अवलंबून असते. हम्म. मग त्याला पोषण करणारे घटक काय असतात की अनेक मिनरल्स आहेत, आयर्न आहे, हम्म. त्या मॅग्नेशियम असतं, पोटॅशियमची योग्य मात्रा असते, हम्म. सोडियम क्लोराईड किती प्रमाणात आहे त्याच्यावर हम्म. ते पोषण कसं करणार ठरतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी बॉडी आहे केसाची एक हे धरली तर ती महत्वाची प्रोटीननी बनलेली असते. हम्म. तर त्यामुळे आहारातले योग्य प्रोटीन, आहारातले योग्य मिनरल्स हे तुमच्या केसांची हेल्थ ठरवतात. हम्म. त्याचा दुसरा फॅक्टर असतो की जेनेटिक असतात, की म्हणजे तुमचा केसाचा पॅटर्न हा इतर आईकडून आलेला असतो किंवा बाबांकडून आलेला असतो. हम्म. तर चांगले केस हे जनरली स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. म्हणजे केसांचं सौंदर्य जे म्हणतो की हम्म. ते आहे किंवा त्याची हेल्थ जी आहे, हम्म. तर आईकडून जेव्हा हा पॅटर्न आलेला असतो तर मग आईची आई, हम्म. आजी म्हणजे आजी, हम्म. मावशा यांचा जसा पॅटर्न आहे त्याप्रमाणेच पुढच्या पिढीमध्ये तो पॅटर्न हम्म. दिसतो. हम्म. आणि बाबांकडनंही केसाचं टेक्स्चर किंवा केसाची स्ट्रेंथ ही जनरली त्यांच्याकडनं आलेल्या फॅक्टरवर अवलंबून असते. बर. त्यामुळे केस गळणं ही खरंच तर आता खूप वाढलेली गोष्ट आहे. हम्म. याला कारण अनेक आहेत.
त्या कारणांचा आपण थोडक्यात विचार करूयात की केस गळणं म्हणजे नुसतं केस गळले तर केस थांबणारे हे तेल वापरा, तेल हं, वापरा, ही पेस्ट हं. वापरा. अशापेक्षाही आपल्याला सजग करायचंय, आपल्याला जाणून घ्यायचंय की हे गळतंय म्हणजे काय होतंय. तर बरोबर. कारण आजकाल काय की डॉक्टरांना पण इतका वेळ नाही की तुमची कारणं शोधा, मग तुम्हाला ती ट्रीटमेंट द्या. तर त्याच्यापेक्षा आपणच काही कारणं किंवा काही माहिती आपण करून घेऊयात. आणि तुमच्या ह्या उपक्रमात छान ही माहिती होतीये. तर येस. ती जर कळली तर ते घटक आपणच प्रिव्हेंट करू शकतो आणि कमी पडत असेल तर ते घटक घेऊ शकतो आणि काही प्रमाणामध्ये आपली हेल्थ आपणच सुधारू शकतो. बरोबर. आता ह्या केसांच्या हेल्थचा पहिला आपण विचार करूया की केसांची हेल्थ कशाने टिकते. हं, तर आता म्हटलं की केसांचं पोषण करणारे घटक म्हणजे प्रोटीनचं कंटेंट, आयर्न, कॅल्शियम हे तुमचं जर आहारात योग्य प्रमाणात असेल तर केसांची हेल्थ जशी तुम्ही बाय बर्थ घेऊन आलाय ती टिकते. हा बरं. पहिला महत्वाचा घटक झाला. त्यामुळे मग तुम्ही आहारात डेफिनेटली दिनचर्येत सांगितल्याप्रमाणे सगळे घटक योग्य प्रकारात घेणं हं, हे महत्वाचं आहे. हं. दुसरा महत्वाचा भाग असतो केसांच्या पोषणावर किंवा केसांच्या हेल्थवर अवलंबून असणारा म्हणजे पाण्याचा वापर. तुम्ही हं. पाणी किती प्रमाणात म्हणजे पाणी पिण्याचं प्रमाण योग्य आहे की नाही हो. तुमचं. बरं. कारण ते जर योग्य असेल तरच शरीरात डे टू डे होणारी टॉक्झिन्स क्लिअर होतील हं. आणि पोषण आहे ते योग्य प्रमाणात हे रूट पर्यंत पोहोचेल तुम्हाला. त्यामुळे तोही एक महत्वाचा विषय आहे. आणि आता हे असं बोलल्यावर आपल्याला लगेच मनात शंका येते की काही नाही, मी आधी 4 वर्ष 10 वर्ष तेच खात होते, तेच करत होते, पण आता माझे केस गळतायत, तर मग ह्याचं कुठे बरोबर. रिलेशन येणार आहे. तर डेफिनेटली असंच आहे की जेव्हा तुम्ही तेच तेच करत असता तर त्यामुळे एखादाच दोष कुठला तरी वाढत राहतो, काहीतरी हो. कमी येते, कमी कमी होत जातं. आणि बरं. हा इम्बॅलन्स जेव्हा शरीर दाखवायला लागतं तर केस गळणं हे त्याच्यामध्ये पहिलं सिम्पटम येतं. ओके. त्यामुळे म्हणजे मी इतके वर्ष करत होते म्हणजे ते योग्य असं नाही. हां. तर केस गळतायत म्हणजे मी नक्की काहीतरी अयोग्य करत होते. हो. अनलेस काही तात्कालिक कारण म्हणजे हं, कुठल्या केमिकल्सचे एक्सपोजर असेल हं, किंवा तात्कालिक काही तुमचं एन्व्हायरमेंटल चेंज असेल हं, आणि त्यामुळे केस गळत असतील तर ती गोष्ट वेगळी आहे. हं, पण काही नाही, ऑल ऑफ अ सडन माझे केस गळायला लागलेत, तर पहिला रिव्ह्यू घ्यायचा आहे की माझं काय खाण्यात कमी पडतंय, हं, माझ्या दिनचर्यात काही बदल आवश्यक आहे का करायला. पाण्याचं प्रमाण मी काही अल्टर करायला हवं आहे का, हं, हा विचार पहिल्यांदा करायचा आहे. त्याच्यानंतर केस गळण्याचं मुख्य कारण म्हणजे जसं न्यूट्रिशन आहे, पाणी पिण्याचं आहे, त्याच्याबरोबर नीट झोपणं न झोपणं म्हणजे योग्य काळ तुम्ही झोप घेणं किंवा न घेणं हाही महत्वाचा फॅक्टर होतो. की जर तुम्ही कमी झोप घेतली किंवा खूप जागरण करून नंतर 6 तास 7 तास हं, झोपलात तरी सुद्धा केस गळणं हे तुमचं येऊ शकतं. हं, त्याच्याबरोबरच आहे की खूप स्ट्रेस असणं, की हं, स्ट्रेस असल्यावर काय होतं तर स्ट्रेसमुळे केसांना काय फरक पडतो. हं. तर स्ट्रेसमुळे तुमचं नरिशमेंट चांगली होत नाही आणि केस गळणं ही क्रिया त्याच्यामध्ये येऊ हो. शकते. बरं. सो तो एक महत्वाचा भाग झाला. आणि मग त्याच्यानंतर केस गळण्याचे जे सीझनल आहेत म्हणजे काहींचं कसं असतं की सीझननुसार म्हणजे पावसाळ्यात काहींचे गळतात, काहींचं हं, थंडी सुरू झाली तर गळतात, हं, काहींचं उन्हाचं एक्सपोजर वाढलं किंवा खूप प्रवास झाल्यावरही गळतात. तर त्या ह्याच्यामध्ये अगदी डिटर्मिन होतं की तुमचं जसे पावसाळ्यात गळतायत तर याचा अर्थ काय की हेअर रूट्स पाशी तुमचे टॉक्झिन जास्त आहेत, क्लेथ हं. जास्त आहे. त्यामुळे तो हे म्हणजे हे रूटचं पोषण थांबतं किंवा ब्रेक होतं आणि त्यामुळे केस गळतात. बरं. उन्हाच्या एक्सपोजरनी असेल तर त्याच्यामध्ये डेफिनेटली तुमचं प्रोटीन ड्राय होत आहे तिथलं आणि केसांचं पोषण होत नाहीये आणि केस गळतायत. मग त्यानुसार प्रत्येकानुसार वेगवेगळे उपचार आहेत. खूप थंडी होतीये तर हं, त्याच्यामध्ये एकूणच त्वचा खूप ड्राय होतीये आणि त्यामुळे हेअर रूटला जे पॅकिंग आतमध्ये मिळालं पाहिजे आणि मग सर्क्युलेशन थ्रू सगळं जे मिळणारे पोषण ते मिळालं हं, पाहिजे ते होत नाही हं, आणि मग केस गळतात. सो हं. ह्या प्रत्येकासाठी एक वेगवेगळा उपाय असतो. जसं की म्हणजे पावसाळ्यात केस जास्त गळतायत तर तो क्ले तिथे किंवा दोष जास्त राहतात तिथे बरं. किंवा मळ जास्त आहे केसांच्या मुळांशी, हां. याचा अर्थ की तुम्ही आधीचं वर्षभर नियमित केस धुणं जे आहे आणि बरं. केस धुण्यासाठी योग्य शॅम्पू वापरणं किंवा शिकेकाईचं पाणी वापरणं किंवा डायरेक्ट शिकेकाई वापरणं हे गरजेचं आहे. बरं. जर हिवाळ्यामध्ये तुमचे केस गळत असतील जास्त तर याचा अर्थ असतो की तुम्ही वर्षभर केसांना जे ऑइल ऍप्लिकेशन केलं पाहिजे
हं, आणि योग्य ऑइल ऍप्लिकेशन केलं पाहिजे, हं, ते करत नाही. हं, आणि जर उन्हाच्या एक्सपोजरनी गळत असतील तर याच्यामध्ये तुमची जागरणच जास्त होतात, म्हणजे ऑलरेडीच तुमच्या शरीरामध्ये उष्णता जास्त आहे, हं. म्हणून तुमचे केस गळतात. मग बरं. त्याची तुम्ही योग्य व्यवस्था करणं गरजेचं आहे. आता बरेच कारणं सांगितली आणि काही काही उपचार सुद्धा सांगितले. पण घरगुती उपचार केस गळताना घरगुती उपचार कधीपर्यंत केले पाहिजे? डॉक्टरांना कधी भेटणं गरजेचं आहे? का डॉक्टरांना न भेटताच कारण फाइंड आउट करून घरगुती उपचार केले तरी उपयोगी होणार आहेत? याबद्दल जरा सांगा आणि अजूनही काही घरगुती उपचार असेल तर ते पण सुचवा. नक्की. काय असतं की माझे एखादा एक केस तयार झाला की तो वाढत जातो आणि त्याची मॅच्युरिटी झाल्यावर तो गळून पडतो. हं, हे नॅचरल आहे. हं, पण ही संख्या साधारणपणे 15 ते 20 रोजचीही असते. ह्याच्यापेक्षा जेव्हा ती जास्त होते आणि पडलेल्या, म्हणजे जो केस पडून गेला त्या रूटमधनं नवीन केस जनरेट होत नाही, हं, तेव्हा खरं तर डॉक्टरांना कन्सल्ट करणं किंवा आपला आधी रिव्ह्यू घेणं आणि त्यातले बदल करून घेणं हे हं, महत्वाचं असतं. म्हणजे न्यूट्रिशन वाईज तुमचं आहार बदलला असेल हं, किंवा काही वेगवेगळ्या कारणांसाठी, आजारांसाठी तुम्ही आहारात बदल केला असेल आणि ते काही घटक कमी पडत असतील, तर तुमचे केस गळणार आहेत. मग त्यावेळेला ते घटक परत आहारात कसे इन्क्लूड करता येतील, म्हणजे काही पोटाच्या विकारांसाठी आपण सांगतो की तुम्ही दूध बंद करा किंवा दुधाचे घटक बंद करा. हं, मग त्याच्यानंतर केस गळण्याचं प्रमाण वाढतं. मग हं, अशा वेळेला तुम्ही दही, त्या तुमच्या झालेल्या आजारामध्ये दही चालणार असेल किंवा ताक चालणार असेल तर ते तुम्ही इन्क्लूड केलं पाहिजे, हं, तरी सुद्धा तो घटक येतो. हं, किंवा मग अशा वेळेला तुम्ही काही नट्स खाल्लेत, म्हणजे अगदी गुळ दाणे खाल्ले किंवा राजगिरा वडी खाल्ली किंवा बदाम मिल्कशेक घेतला तरी सुद्धा, म्हणजे बदाम शेक म्हणजे हं. आल्मंड मिल्क आपण म्हणतो ना, हां, ते करून घेतलं तरी सुद्धा तुमचं पोषण वाढणार आहे आणि तो केस गळणं ही प्रक्रिया आटोक्यात येणार आहे. पण याच्या व्यतिरिक्तही अचानक केस गळायला लागणं, हं, हां. तर ती मात्र एक मोठी समस्या असते. कारण पुष्कळ वेळा आतमध्ये शरीरामध्ये अ, खूप एखाद्या मोठ्या डिसीजचं बॅकग्राऊंड सुरू झालेलं असतं आणि त्यामुळे हं, सुद्धा असे अचानक केस खूप गळायला लागतात. हं, तर तेव्हा तो विचार करावा लागतो. काही वेळेला स्किनमध्ये इन्फेक्शन, हेअर रूट्स पाशी हं, इन्फेक्शन झालेलं हं, असेल तर ते तुम्हालाही कळतं की हा, डोक्यात काहीतरी बारीक बारीक फोड येत आहेत किंवा हं, कोंडा झालाय आणि केस हं, गळतात, तर मग तेव्हा तो स्पेसिफिक उपचार आपल्याला करावा लागतो. त्याच्यानंतर स्ट्रेसमुळे जर केस गळायला सुरुवात झाली असेल तर आपण अंदाज येतो ना, किंवा मागच्या वर्षी मी हॅपी गो लकी होते आणि ह्या 6 महिन्यात काही कारणाने मानसिक तणाव मला वाढलेले आहेत हं, आणि मग माझे आता केस गळतायत, तर अशा वेळेला डेफिनेटली न्यूट्रिशन चांगलं घेणं हं, आणि डिस्ट्रेस करण्यासाठी योगासनं करणं, हं, नंतर शीर्षासन करणं. जर तुम्हाला ब्लड प्रेशर किंवा असा काही त्रास नसेल तर शीर्षासन करणं, हं. त्याचा पण एक केस गळती थांबवण्यासाठी आपण वापर करू शकतो. बऱ्याच जणांना हार्ड वॉटरमुळे पण केस गळण्याचं ते तक्रार करतात. तर हे खरं आहे का? हो, म्हणजे असं होऊ शकतं हो, का? हो. आणि जर का असं असेल तर आता ते पाणी तर चेंज करणं आपल्या हातात नाहीये. मग त्यावेळेला केस न गळण्यासाठी किंवा कमी गळण्यासाठी काय उपाय करता येतील? हार्ड वॉटर जे असतं त्याच्यामध्ये काय असतं की क्षार जे आहेत जास्त घन हं, स्वरूपामध्ये आपल्याला पाण्यात न विरघळता राहिलेले असतात हं, आणि ते तुमचे हेअर रूट्स ब्लॉक करतात. हं, त्यामुळे केस नॅचरली गळतो पण नवीन येणारा येतच नाही. ही मुख्य प्रक्रिया होत असते. मग बरं. ज्या एरियामध्ये हार्ड वॉटर आहे आणि आपल्याला तिथे राहावं लागणार आहे असं हं, जेव्हा कळतं, त्यावेळेला लिंबाचा रस वापरणं किंवा आवळकाठी, म्हणजे आवळा हं, चूर्णाचा केस धुण्यासाठी वापर करणं. बरं. की आता आवळा शॅम्पू तुम्ही मिळतो बाजारात पण तो तेवढा इफेक्टिव्ह होत नाही. मग हं, आवळ्याची पावडरच पाणी करणं किंवा काढा हं, करणं आणि ते केसाला थोडा वेळ लावून ठेवणं, हं, कारण आवळ्याचा केस काळे करण्यासाठी पण खूप चांगला उपयोग असतो. बरं. आणि खाण्यामध्ये पण काही वेळा आवळ्याचा वापर वाढवणं हं. हे खूप उपयुक्त ठरतं त्याच्यामध्ये. बरं. ओके. मी असं मध्ये कधीतरी वाचलं होतं, की एकच शॅम्पू लाइक 2-3 महिन्यानंतर बदलायचा म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त काळ तो शॅम्पू वापरायचा नाही, तरी सुद्धा केस गळण्याचा त्रास होतो. तर हे खरं आहे का? आणि शॅम्पू वारंवार बदलणं योग्य आहे का? किंवा एकच शॅम्पू कंटिन्युअसली आपल्याला सूट झाला म्हणून वापरणे योग्य आहे का? म्हणजे यातलं योग्य नक्की काय आहे? हा, शॅम्पू वापरताना नेहमीच एक महत्वाचा विचार करायचा असतो की त्याच्यामध्ये नॅचरल घटक वापरणं थोडं अवघड असतं. काही हं, एक्स्ट्रॅक्ट
काढून वापरतात, तर ते कुठले वापरलेत. आता समजा रिठ्याचं प्रमाण जास्त असेल तर केस स्वच्छ होतील, हम्म. पण कदाचित केस गळू शकतील, कारण ते हार्ड होईल केसांच्या मुळांशी. जे तुमचं जर नाजूक किंवा पित्त प्रकृतीचे आम्ही केस म्हणतो, की जे हम्म. सिल्की असतात, थिन असतात, म्हणजे हम्म. एक केसाची जर आपण जाडी बघितली तर ती कमी असते, हम्म. सरळ असतात. तर हम्म. अशा लोकांना जर रिठ्ठा जास्त असलेले शॅम्पू वापरले तर त्रास होतो. मग बर. त्यांनी आवळा, कोरफड या टाईपचं शॅम्पू मध्ये प्रमाण आहे ते वापरले बर. पाहिजेत. बर. ज्यांचे जाड आहेत केस, एका केसाची जाडी जास्त आहे हम्म. आणि केस लवकर मळत आहेत किंवा हम्म. चिकटत आहेत, तर हम्म. त्यांनी रिठ्याचा किंवा शिकेकाईचा शॅम्पू किंवा बर. ते वापरणं योग्य आहे. पण बर. साबण हे शक्यतो केसांसाठी वापरू नये, केस धुण्यासाठी. बर. हे खूप आहे, कारण म्हणजे साबणातली जी केमिकल्स आहेत पुष्कळ वेळा ती हार्मफुल होतात. बरोबर. त्यामुळे तो वापर टाळावा, साबणाचा वापर टाळावा. पण शॅम्पू आहे आणि खरं एकदा सूट झाला असेल आणि तिन्ही सीझन मध्ये जर तो सूट होत असं लक्षात असेल तर एकच शॅम्पू वापरायला हरकत नाही. बर. फक्त शॅम्पू वापरण्याची पद्धत महत्वाची लक्षात घ्यायची आहे, की जनरली आपण ऍडव्हर्टाईज मध्ये बघतो ना, की शॅम्पू हातावर घेतलाय, मिक्स केलाय आणि आणि लावलाय डायरेक्ट डोक्याला. लावला. हा. हा, आणि खूप फेस झालाय. हम्म. तर ती खरं योग्य पद्धत नाहीये. हम्म. शॅम्पू नेहमीच पाण्यामध्ये विरघळावा, थोडा डायल्यूट करावा हम्म. आणि त्या पाण्याने आधी केसांना अप्लाय करून, आधी ओले करून घ्यावेत केस, हम्म. मग ते शॅम्पूचं पाणी लावावं, हम्म. मग हलका मसाज करून केस धुवावेत आणि हम्म. मग कोमट पाण्याने हम्म. डोकं धुवून टाका. ही ओके. आयडियल पद्धत झाली शॅम्पू वापरण्याची. बर. आणि ओके. शॅम्पू वापरण्याच्या आधी तेलाचे ऑइल ऍप्लिकेशन, हम्म. तर वेगवेगळी खूप बाजारात हम्म. हेअर ऑइल मिळतात, ते हम्म. तुम्हाला जे सूट होतं, चांगलं आहे कळतं, ते तुम्ही वापरू शकता. हम्म. जर नॅचरल पद्धतीतलं असेल तर नारळाचं तेल हे बेस्ट आहे सगळ्या सीझनसाठी. हम्म. आणि तिळाचं तेल असेल तर काही सीझनला तुम्ही ते वापरू शकता. सर, तुम्ही आता नारळाच्या तेलाबद्दल सांगितलंच, पण केसांची हेल्थ ओव्हरऑल म्हणजे ते कमी गळावेत वगैरे म्हणून, हेल्थ चांगली राहण्यासाठी म्हणून अजून तुम्ही कुठल्या तेलांबद्दल सांगू शकाल? इन जनरल म्हटलं ऑल सीझनला चालणारं म्हणजे नारळाचं तेल आहे. हम्म. हे सगळ्यात बेस्ट आहे. खोबरेल तेल ते कोणीही वापरू शकतं, पण काही काही कंडिशन मध्ये खोबरेल तेल वापरता येत नाही किंवा ते काही औषधाने सिद्ध करून वापरावं लागतं. बर. तिळाचं तेल हे त्याच्या खालोखाल आहे, की तुम्ही वापरू शकता. हम्म. म्हणजे मुख्यतः जे थंड प्रदेशात राहतात त्यांनी तर तिळाचं तेल हे वापरणं जास्त योग्य आहे नारळाच्या तेलापेक्षा. बर. नंतर ऑलिव्ह ऑइल मिळतं, ते हम्म. सुद्धा आठवड्यातून एखाद्या दिवशी ऍप्लिकेशन करणं हेही उपयुक्त ठरतं. हम्म. त्याच्यानंतर एरंडेल तेल खूप हम्म. चिकट असतं, पण जेव्हा खूप केस गळलेले आहेत अशा वेळेला सुद्धा नवीन केस येण्यासाठी हम्म. एरंडेल तेल आणि मोहरीचं तेल मिक्स करून किंवा नुसतं एरंडेल तेल किंवा नुसतं मोहरीचं तेल ह्याचं ऍप्लिकेशन सुद्धा हेअर रूट्स ऍक्टिव्हेट करण्यासाठी उपयुक्त ठरतं. आणि त्याचं अगेन मग पोषण होण्यासाठी खोबरेल तेल बर. हे उपयुक्त असतं. ओके. आता हे तेल लावण्याची नेमकी करेक्ट मेथड काय आहे? म्हणजे नाही, आता काय होतं की खूप पोल्युशन हवेचं असतं, खूप हम्म. धूळ असेल तर हम्म. तुम्ही जर आदल्या दिवशी किंवा रोज तेल लावत असाल तर तेही हम्म. अयोग्य ठरतं. किंवा हम्म. बाहेर जातात पुष्कळांना, तर काय आंघोळ केल्यानंतर, विशेषतः पुरुषांना हम्म. आंघोळ केल्यानंतर डोक्याला तेल लावायची सवय असते. हम्म. तर ते चुकीचं आहे, कारण त्या तेलावरच तुम्ही बाहेर पडणार आणि हम्म. मग तेलावर धूळ, पोल्युटंट्स असं सगळं हम्म. चिकटून बसतं आणि केसाच्या समस्या होतात. त्यामुळे सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही नहायच्या आधी, म्हणजे डोकं धुवायच्या आधी 1 तास 2 तास तुम्ही तेल लावून ठेवा. तेल लावण्याची अगदी छान पद्धत म्हणजे डोक्याच्या माथ्यावर, म्हणजे हम्म. एकदम वरच्या भागावर कोमट केलेलं थोडंसं तेल हम्म. घालायचं सरळ आणि हम्म. असं जस्ट टॅपिंग करत पूर्ण सर्कलमध्ये आपली जी हेअरलाईन आहे हम्म. तोपर्यंत असं सर्क्युलर फॅशन मध्ये तेल टॅपिंग करत लावायचं. नंतर ते थोडंसं वॉर्म पडक्याने बांधून ठेवायचे, तासभर बांधून ठेवायचे आणि मग हेअर वॉश घ्यायचा. ओके. आणि मग तुमचं ते चिपचिप केस दिसत नाही, त्याचं हम्म. केसांचं जे न्यूट्रिशन व्हायला पाहिजे तेही प्रॉपर होतं हम्म. आणि म्हणजे ओव्हरऑल तुमची हेल्थ त्या केसांची चांगली राहते. ओके. हे झालं केस गळण्याबद्दल. आता केसांची दुसरी मोठी समस्या सगळ्यांना जाणवणारी म्हणजे केसातला कोंडा. तर केसात कोंडा होण्याची नेमकी कारणं काय, आणि कोंडा झाल्यामुळे बाकी अजून कुठले डोक्याला म्हणजे केसांना तर अपाय होतोच, पण अजूनही कोणते अपाय होऊ शकतात? कोंडा झाल्यामुळे अपाय फार होत नाहीत. म्हणजे त्यातला महत्वाचा अपाय म्हणजे असं असतो की चेहऱ्यावर तो कोंडा पडतो हम्म. आणि त्यामुळे चेहऱ्याची त्वचा खराब होणं
हा खूप महत्वाचा घटक होतो. पण मुळात तो कोंडा का होतो ह्याचा जर विचार केला ना, तर लक्षात येतं की ड्राय स्किन तुमची होत जाणं, म्हणजे आताच आपण तेलाचं जे म्हटलं ना, ऍप्लिकेशन जर योग्य प्रकारात आणि योग्य तेलाचं नसेल तर कोंडा होण्याची क्रिया जास्त होते. काही वेळेला हे म्हणजे स्काल्पला इन्फेक्शन होतं, त्याच्यामुळे कोंडा तयार होतो. आणि काही वेळेला सोरियासिस सारख्या आजारांचं स्वरूप म्हणजे लक्षण म्हणून पण कोंडा तयार झालेला असतो. मग त्याच्यासाठी प्रत्येकासाठी थोडी वेगवेगळी आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. बर. जर कोंडा ड्राय स्किनमुळे असेल तर तुमचा तेलाचा वापर जर होत नसेल योग्य प्रकारे, मसाज वगैरे, तर तो योग्य प्रकारे करून घ्यायला पाहिजे. तरी तो तुमचा कोंड्याचा कंट्रोल चांगला येऊन जातो. त्याच्यानंतर सोरियासिस असेल तर मात्र सोरियासिसची स्किन स्पेशालिस्ट कडून किंवा आयुर्वेदिक पंचकर्माच्या थ्रू तुम्ही ट्रीटमेंट करून ती समस्या जर हे केली, ट्रीट केली, तर तो कोंड्याचा एक तो महत्वाचा जो आणि खूप जास्त प्रमाणात दिसणारा असतो तो लक्षण ते कमी होऊन जातं. आणि त्याच्या व्यतिरिक्त इन्फेक्शन असेल तर ते डॉक्टर्स त्याच्यावर विचार करतात की काय स्वरूपाचं इन्फेक्शन आहे. मग ते इन्फेक्शन काही वेळेला तुमच्या ब्लडमधल्या इम्प्युरिटीजमुळे आलेलं असतं. तर मग तुम्हाला त्याच्यासाठी काही इंटरनल मेडिकेशन पण घ्यावं लागतं की जेणेकरून तो कोंडा होण्याचं प्रमाण तुमचं कमी होईल. आणि काही वेळेला तर पिरियडिक कोंडा तो होत असतो, म्हणजे तो काही वेळेला हॉर्मोन्सच्या शरीरातल्या बदलांशी पण रिलेटेड असतो. मग त्याच्यासाठी डॉक्टरांना भेटणं हे योग्य होतं. ओके. सो सोरायसिस किंवा इन्फेक्शन किंवा हार्मोनल चेंजेस ह्याच्यामुळे कोंडा होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. पण एक जनरल ड्राय स्किन असेल आणि विदाऊट एनी मेडिकल काही प्रॉब्लेम्स असल्यामुळे कोंडा होत असेल तर कोंडा असेल त्याच्यावरती हा, त्याला खूप घरगुती उपाय असतात, खूप असतात. मुख्यतः ड्राय स्किनसाठी तर तेलाचं ऍप्लिकेशन आपलं कमी पडत असेल तर ते एक आपण महत्वाचं म्हटलं लावणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर काही ऑइल सीड्स असतात, त्या पाण्यात भिजवून त्याची पेस्ट करून स्काल्पला लावणं आणि ती रब नाही करायची, नुसतं लावून ठेवायची आणि एक 40 मिनिटं वगैरे ठेवून ते धुवून टाकायचे, तरी सुद्धा तुमचं कोंडा होण्याचं प्रमाण कमी होऊन जातं. आणि ते जर आठवड्यात एकदा असं रिपीटेड तुम्ही करत राहिलात तर हळूहळू स्काल्प खूप छान तुमचं स्मूथ आणि हेल्दी होतो. मग आपोआपच केसांची हेल्थ तुमची सुधारते. त्याच्याबरोबर पाण्याचं प्रमाणही तुमचं कमी होत असेल आणि खाण्यामध्ये काही घटक कमी पडत असतील आणि तरी ड्राय स्किन होत असेल तर मग अशा वेळेला तुम्ही आल्मंड मिल्क खाणं, तीळ चावून खाणं, रक्त कमी असेल तर शेंगदाण्याचा लाडू खाणं किंवा राजगिरा लाडू खाणं, याच्यामुळे तुम्ही आपोआपच न्यूट्रिशन ब्लड थ्रू केसांना चांगलं देणार आहात. आणि मग कोंडा पण त्याच्या अंडर नरिश झाल्यामुळे येणार असेल तर तोही कमी होतो. आणि कोंड्यामुळे केस गळणं हेही खूप वेळा घडतं. म्हणजे इन्फेक्शस टाईपचा जर कोंडा असेल तर केस गळणं हे सिम्पटम अतोनात येतं त्याच्यामध्ये. मग त्या इन्फेक्शनसाठीची ह्या ब्लड प्युरिफिकेशन करून घेतलं की ती कोंड्याची समस्या जाते, मग आपोआप केस गळणं ही पण क्रिया तुमची क्लिअर होऊन जाते. ओके. कोंडा झाला असताना अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरणं कितपत योग्य आहे, म्हणजे त्याचा खरोखरच परिणाम होतो का चांगला? हा, डॅन्ड्रफ कंट्रोल करण्यासाठी ते म्हणतात, पण नुसताच तो शॅम्पू वापरून उपयोग होत नाही. मीन टाईम तुम्ही काहीतरी ऍप्लिकेशन करणं तिथे की ते ड्राय स्किन जावी म्हणून किंवा इन्फेक्शन जावं म्हणून तुम्हाला करावं लागतं. अदरवाईज अति शॅम्पूचा वापर केल्यामुळे केसांची हेल्थ खराब होते. हा, सो असं ते म्हणजे एककल्ली काही नसतं. म्हणजे शॅम्पू वापरल्यामुळे, अगदी उत्तम शॅम्पू वापरल्यामुळे माझी हेल्थ चांगली टिकेल असंही नाही. नुसतं ऑइल ऍप्लिकेशन केलं तरीही ती टिकणार नाहीये. त्यामुळे सगळ्याचा बॅलन्स केला पाहिजे. म्हणजे ऑइल ऍप्लिकेशन पाहिजे, स्ट्रेस घालवण्यासाठी तुम्ही दिनचर्या वगैरे तुमची नीट ठेवली पाहिजे आणि स्वच्छता होण्यासाठी योग्य शॅम्पू किंवा योग्य क्लिन्झिंग करणारे घटक हे तुम्ही वापरले पाहिजे. ओके. आता पुष्कळांना असं असतं ना की शॅम्पू सूटच होत नाही, म्हणजे खूप ड्राय होतात केस किंवा तुटतात केस. तर अशांनी सगळ्यात उत्तम म्हणजे शिकेकाई पावडर आणणं, त्याच्यात तुमच्या जवळचे आयुर्वेदिक डॉक्टर काही मसाला म्हणतात त्याला आपण, पण जे केश म्हणून वापरले जातं की केसांना हेल्पफुल असणारे काही हर्ब्स आहेत
ती एकत्र करून त्याचा चक्क आपण चहा कसा उकळतो तसं हा. ते शिकेकाईचं पाणी तयार करायचं. हम्म. ते कोमट कोमट पाणी पूर्ण केसांना लावून ठेवायचं हम्म. आणि केस थोडा वेळ बांधून ठेवायचे आणि मग बरं. सिंपल वॉटरने किंवा वॉर्म वॉटरने, ल्यूक वॉर्म वॉटरने जर हम्म. तुम्ही हेअर वॉश केला तर अतिशय छान केस कंडिशन पण होतात, हम्म. त्यांचं क्लीनही होतात, चकाकी हम्म. पण येते. हम्म. सगळे घटक त्याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतात. फक्त त्याच्यामागे ही प्रक्रिया करावी लागते की हा. ते पावडरी आणा, मग त्या उकळा, मग ते बरोबर. गाळून घ्या त्याचं पाणी आणि बरोबर. ते अप्लाय करा. बरोबर. सो ते थोडे तेवढे कष्ट घेतले की जास्त चांगली हेल्थ राहते. आता अतिशय म्हणजे खूपच कॉमन दिसणारी सध्याची सगळ्यांनाच ऑलमोस्ट भेडसावणारी समस्या म्हणजे अकाली केस पांढरं होणं. मग केस पांढरे झाल्यानंतर हार्श केमिकल्स वाले डाय वापरून केस खराब होतात. केस पांढरे व्हायचं तर थांबतच नाहीत, उलट त्याची फ्रिक्वेन्सी नंतर वाढतच जाते आणि मग त्या त्रासाने खरोखरच म्हणजे त्रस्त व्हायला होतं. आणि आता आपण एक्झॅक्टली काय करायचं, कारण नुसते केस पांढरे मग ते राहत नाहीत, केसांच्या दुसऱ्याही बऱ्याच समस्या, कोरडे होणं, कोंडा होणं ह्या पण व्हायला लागतात. सो पहिल्यांदा मला सांगा की केस अकाली पांढरे होण्याचं म्हणजे पूर्वीच्या काळी आपण बघितलं तर बायकांचे केस कितीतरी वर्षांपर्यंत आपल्याला काळे असे दिसायचे आणि मग एखादीचे केस 50 नंतर 60 नंतर मग म्हणजे पांढरे व्हायला लागायचे. पण आता हे अकाली म्हणजे अगदी टीनेजर्सच्या पासून सुद्धा, लहान मुलांपासून सुद्धा केस पांढरं होण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. याची कारणं काय असावीत? ह्याच्यात एक काहींचं म्हणजे ना की आई वडिलांपैकी कोणाचे तरी लवकर पांढरे झालेले असतात, त्यांच्या बरं. आई बाबांचे झालेले असतात, त्यानुसार होणारा एक पॅटर्न आहे की त्या मुलांचे केस लवकर पांढरे व्हायला लागतात. दुसरा हा एक झाला की ज्याच्यावर फार कंट्रोल आपण करू शकत नाही, मग ते फक्त खूप आणखीन फास्ट त्याची पांढरे होण्याची प्रक्रिया थांबावी याच्यासाठी काही आयुर्वेदिक औषधांनी तयार केलेली ऑइल्स आहेत किंवा होमिओपॅथीने ट्रीट केलेली काही ऑइल्स आहेत, त्यांचा वापर करून आपण केसांचा काळेपणा जास्त काळ टिकवू शकतो. बरं. हा एक भाग झाला. दुसरं आहे की पोषण तुमचं कमी होणं किंवा शरीरातली उष्णता जास्त असणं आणि उष्णता जास्त वाढवणारी तुमच्या घटक खाणं, म्हणजे बेसिकली लोणची, खूप चटण्या, खूप मसालेदार पदार्थ खाणं, त्याच्याबरोबर खूप जागरण करणं, पाणी कमी पिणं, ह्याच्यामुळे शरीरातली उष्णता खूप वाढते आणि अकाली केस पांढरे व्हायला लागतात. तर अशा वेळेला तर तुमच्यातच तुम्ही बदल करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं की आहेत ते केस काही काळे होत नाहीत, पण नवीन येणारा केस हा पांढरा न येण्यासाठी उपयोग होतो. कारण पांढरा आता झालेला केस काही दिवसांनी पडून जाणारच आहे, पण नवीन येणारा केस जर आपण काळा आणू शकलो तर ही केसांची पांढरी होण्याची प्रक्रिया आपण स्लो डाऊन करू शकतो. आता त्यातलं म्हणजे मग जागरण टाळलं पाहिजे, तुपाचा वापर खाण्यात असला पाहिजे, पाणी व्यवस्थित प्यायलं पाहिजे आणि ह्याच्याबरोबरच खाण्यामध्ये जे थंडपणा आणणार आहेत ना, असे म्हणजे गुलकंद, म्हणजे मोरावळा, हे पदार्थ खाण्यामध्ये तुमचे असले पाहिजेत. खूप मसालेदार, खूप ग्रेव्हीवाले पदार्थ तुम्ही टाळले पाहिजेत. याच्या व्यतिरिक्त केस पांढरे जर झाले असतील तर ते पांढरेपणा त्याचा कमी होणं किंवा मग अनेक आता मेहंदी आहे, नॅचरली मेहंदीची असते, त्याच्यामध्ये आवळा पावडर घालून केसांना काळेपणा तुम्ही आणू शकता. आणि मेहंदी आणि ह्याचा वापरण्याचा आणखीन एक फायदा म्हणजे काय होतं की त्यांनी ना केसाच्या मुळाशी असणारं पित्त जे आहे ते कमी ठेवलं जातं. त्यामुळे आपोआप तो पांढरेपणा आणण्याचं जे पित्ताचं काम आहे ते तुम्ही थांबवता आणि मग केस काळे राहण्याची प्रक्रिया पण त्याच्यामध्ये येते. दुसरी गोष्ट, ताणतणाव खूप असल्यामुळे सुद्धा केस पांढरे होणं हे एक लक्षण आजकाल दिसतं. ऑब्व्हियसली जर लहान वयात मुलं असेल तर आईबाबांनीच त्याचं चेक करणं की कशाचा ताणतणाव आहे ते चेक करून मग त्याच्या आहारात हे आपण आता म्हटले ते घटकांचा वापर जास्त दिला तर काळ म्हणजे केस पांढरे होण्याची प्रक्रिया आपण स्लो डाऊन करू शकतो त्याच्यात. ओके. सो केस पांढरे झाले तर ऑफकोर्स केमिकल कलर्स वापरणं हे हार्मफुल आहेच आहे, कारण त्याच्यामध्ये केमिकल्स आहेत. पण आजकाल हा. बऱ्याच केसच्या हेअर डायच्या जाहिरातींमध्ये अमोनिया नसलेले हेअर डायज वगैरे असतात. हे खरं आहे का? म्हणजे ते खरोखरच नॅचरल असतात का? म्हणजे कुठल्या नॅचरल इन्ग्रेडियंट्सनी पांढरे केस काळे होऊ शकतात का खरंच? पांढरे केस पूर्णतः काळे होणं हे नॅचरली जे काही आता आहेत त्या फार प्रक्रिया न करता नुसते लेप लावून हे होऊ शकत नाही. अगदी आता एखादं हर्ब की जे एखाद्याला
खूप आपण म्हणतो ना आदिवासींमध्ये वगैरे असं काही मिळालं तर ते हो. चमत्कार म्हणून होऊ शकतं, हो. अदरवाईज नाही होऊ शकत. हो. पण काही काही औषधं आहेत की त्यांच्यावर विशिष्ट प्रक्रिया करून ते जर आपण त्याचं ऍप्लिकेशन वापरलं, तर जसं मेहंदीचा डाय म्हटलं ना, की तो जो नॅचरल आहे तर हम्म. त्याने हार्म होत नाही. पण पूर्ण केस काळा हम्म. दिसण्याऐवजी एक लालसर. डाय इफेक्ट त्याला येतो आणि बेटर फिलिंग येतं. हम्म. आणि नॅचरली गोष्ट आपण वापरलेली असल्यामुळे आपोआपच आपली स्काल्पची हेल्थ चांगली राहते, हेअरची हेल्थ चांगली राहते. हम्म. तो त्याच्यात ऍडिशनल महत्वाचा इफेक्ट येतो. आणि दुसरं काय असतं की काळे केसांना आपण सौंदर्याची भाषा दिल्यामुळे पांढऱ्या हम्म. केसांना आपोआपच एक हम्म. बॅक म्हणजे निगेटिव्ह मार्किंग येतं. पण बरोबर. जर पांढरे केसही मी कॉन्फिडंटली जर हा. कॅरी केली तर काही प्रॉब्लेम खरंय. येत नाही. त्यामुळे खरंय. तो कॉन्फिडन्स तुम्ही तुमचा टिकवणं, जर ही माहिती तुम्हाला झालेली असेल तर तो कॉन्फिडन्स तुम्हाला आपोआप येतो आणि यू हो. कॅरी विथ युअर हेल्थ. बरोबर. त्यामुळे पांढरे केस झाले तर त्याचा न्यूनगंड न बाळगता, त्याची जास्त फिकीर न करता, बाकी आपल्या व्यक्तिमत्वातल्या दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष देऊन कॉन्फिडन्स कायम ठेवणं हे मला वाटतंय सगळ्यात महत्वाचं. सगळ्यात महत्वाचं. याच्याबद्दल येस. कॉन्शियस जास्त न होता, कारण ती एक नॅचरली घडणारी गोष्ट आहे. हा. त्यामुळे जस्ट लेट इट बी. जसं आपण आपल्या कलर बद्दल काही करू शकत नाही किंवा ती नॅचरली हा. गोष्ट आहे, तसंच हे ऍक्सेप्ट मला वाटतंय करणं जास्त महत्वाचं करणं गरजेचं आहे. आणि म्हटलं तसं की केमिकल्स वापरल्यावर आत्ता केस लगेच आपले चांगले झालेले दिसतात. आहे. पण ते बाय वन गेट वन फ्री सारखं आहे ना, की केसांचा कलर तुम्ही करा की हळूहळू केसांची हेल्थ तुम्ही घालवणार करेक्ट, आहात. करेक्ट, किंवा करेक्ट. केसांची संख्याच हळूहळू कमी होणार आहे त्या हो, डायमुळे. बरोबर, बरोबर. असं ते त्यामुळे आहेच. ते गणित आहे तसं. ओके. हा. आता दुसरा एक महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे ते चाई किंवा असं हे होतं, तर त्याच्याबद्दल म्हणजे त्याची माहिती सांगा आणि त्याच्यावरती काय घरगुती उपाय असतील तर. आणि लहान मुलांमध्ये आढळणारा म्हणजे उभा होणं. हम्म. शाळांमध्ये गेलं की उभा होणे, मला वाटतं प्रत्येक मुलींनी कधी ना कधीतरी एक्सपिरियन्स केलंच असणार आहे. तर त्याच्यावरती सुद्धा काही उपाय आहेत का, हे पण सांगा. हो, हो. चाई पडणं म्हणजे आपण एक महत्वाचं बघतो की एकदम असं एखाद्या ठिकाणचे केस पूर्ण नाहीसे होतात हम्म. तिथे आणि हम्म. नवीन केस येतच नाही. आणि हम्म. अगदी असा ब्लँक पोर्शन तयार होतो. हम्म. जनरली तो हम्म. कोल अशा आकारामध्ये असतो. हम्म. तर ते इन्फेक्शनच असतं. हम्म. तर तिथे जळू लावून घेणं किंवा आयुर्वेदिक त्याला काही उपाय खूप चांगले आहेत. आणि ॲलोपॅथीमध्ये पण त्याला काही औषध आहेत की ती लावून त्याचा कंट्रोल केला जातो. नाहीतर मी अशा केसेस बघितलेल्या आहेत की ती चाई वाढत वाढत पूर्ण डोक्यावर, पूर्ण भुवयांवर ती चाई पसरलेली हो. आहे. म्हणजे ते इन्फेक्शन पसरले आणि ते सगळे केस गेलेले आहेत. बर. पण ते पूर्णतः क्युअर होतं बर. आणि ती समस्या पूर्ण तुमची जाऊ शकते. त्याला औषधच असतात. उवा जे आहेत हे म्हणजे आपल्याकडे लहानपणी एक जाहिरात होती जिथे डोक्याला डोके भिडते. हो. तर ते कृमी म्हणजे आयुर्वेदाने त्याला ना बाह्य कृमी म्हटलेलं आहे. बर. की केसांच्या मुळाशी जर स्वच्छता राखली गेली नाही हम्म. तर त्या उवांचं किंवा तिथलं कृमींचं प्रमाण वाढतं. ह्या उवा लिखाया त्याच्यामध्ये हम्म. भरपूर प्रमाणात येतात. त्याने मुलांना अस्वस्थ होणं, हम्म. लक्ष न लागणं, अभ्यासात, कामात, खेळात लक्ष न लागणं, चिडचिड होणं इथपर्यंत ती हम्म. त्रास देतात. हम्म. तर त्याच्यासाठी हे उवांचा कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं. हम्म. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं असतं की आपल्या त्वचेतनं सतत काही घटक एक्सक्रीट होत असतात. ते हम्म. जर स्वच्छ झाले नाही, आता हम्म. केस जाड असतील लहान मुलींचे किंवा हम्म. मुलांचे, हम्म. घाम येत असतो तर त्याच्यात ही उवांची वाढ जास्त होऊ शकते. हम्म. त्यामुळे स्काल्प स्वच्छ ठेवणं, काही कापूर किंवा स्ट्रॉंग वासाची काही तेलं असतात, मोहरीचं तेल वगैरे, हम्म. त्याचं ऍप्लिकेशन अधनमधनं करणं किंवा कडुलिंबाचं अधनमधनं थोड्या प्रमाणात किंवा खोबरेल त्याला डायल्यूट करून वापरणं, हम्म. त्याचा उत्तम उपयोग होतो हे उवा लिखा न हम्म. येण्यासाठी. ओके. त्यामुळे केसांची स्वच्छता हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हम्म. आणि तो ऑब्व्हियसली घरच्या मोठ्या मंडळींनी त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर. आणि जर का उवा झाल्यास एवढं करून सुद्धा, तर त्याच्यावरती काही उपाययोजना आहेत उवा जाण्यासाठी? हा, आता पुष्कळ प्रकारचे शॅम्पू वगैरे आहेत त्याच्या ऍप्लिकेशननी आहे ते घटक म्हणजे उवा वगैरे नष्ट होतात हम्म. किंवा मरून पडून जातात. हम्म. पण तेव्हा काळजी घ्यावी लागते की तो शॅम्पू तोंडात म्हणा, हा. डोळ्यात फार जाणार नाही अशी बरोबर. काळजी घेऊन त्याचा वापर करावा लागतो. बरोबर. आणि मग त्यांनी कडुलिंबाच्या पानाने सिद्ध केलेलं किंवा उकळलेलं तेल जर वापरलं हम्म. तरी सुद्धा वारंवार जर होत हा. असतील तर तो घटक थांबवला जातो. आणि पुष्कळ वेळा तर काही डायबेटिक हिस्ट्री असेल तुम्हाला हम्म. तरी अशा मुलांच्या डोक्यामध्ये उवा होणं लवकर किंवा त्यांना कोंडा लवकर होणं, वारंवार होणं हे एक हो. घटक असतं.
बरं. एकदा जरा वारंवार होत असेल तर हां, डॉक्टरांना भेटून घेणं डॉक्टरांकडनं. गरजेचं आहे. हो. वेगळ्या समस्यांबद्दल आणि त्यांच्या उपायांबद्दल तुम्ही सांगितलं, पण एक ओव्हरऑलच केसांची हेल्थ चांगली राहावी म्हणून आहारामध्ये किंवा एक्सरसाइज असं काही पर्टिक्युलरली आहे का? सगळ्यांना माहिती आहे ते शीर्षासन, की हं, शीर्षासनाने काय होतं, की आपण हेअर रूट्सचं सर्क्युलेशन वाढवतो हं, आणि आपण केसांचं पोषण चांगलं ठेवतो. त्याच्याबरोबरच काही केशच्या म्हणून आहेत, की जे हं, खाण्याने केसांची हेल्थ स्पेसिफिक तुमची चांगली राहते. हं, अशामध्ये सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना माहिती असलेला आवळा आहे. मग हं. आवळा मात्र कुठेही तो मिठाबरोबर खायचा नाहीये. तुम्ही बरं. तो साखरेबरोबर किंवा आवळ्याचं चूर्ण नुसतं पाण्यात भिजवून हं, पिणं ह्याने सुद्धा उपयोग होतो. हं, कोरफड एक खूप त्याच्यासाठी उत्तम आहे. हं, एक 7 एक दिवस कोरफडीचा गर खाणं हं, किंवा मेथ्यांचा खूप चांगला उपयोग होतो. हं. मेथ्यांचं पाणी पिणं किंवा मेथ्यांची पेस्ट करून केसाला तेच. लावणं याचा एक हेल्थसाठी खूप म्हणजे केसांच्या हं, आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. हं, त्याच्याबरोबर शेंगदाणे, हं, नट्स आपण ज्या म्हणतो तेलबिया त्यांचं हं, योग्य आहार योग्य प्रमाणात आहारात घेणं हं, हा एक महत्वाचा घट आहे. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे तीळ. हं, काळे तीळ की जो असा दाबला की त्याच्यातनं लगेच ऑइल येतं, अशा उत्तम क्वालिटीचा जर तीळ असतील, काळे तीळ किंवा पांढरे तीळ, हं. तर ते जेवणानंतर रात्री अर्धा अर्धा चमचा रोज चावून खाणं. म्हणजे बरं. त्याची पेस्ट करून नाही खायची, तर ते हां, तीळ चावून चावून हां. अगदी तोंडात पाणी होईपर्यंत चावत राहणं आणि हं. मग ते खाणं. बरं. ह्याचा एक खूप उत्तम उपयोग केसांच्या आरोग्यासाठी होत असतो. ओके. सो थँक यू डॉक्टर. परत एकदा इतकी महत्त्वपूर्ण माहिती आणि सोप्या भाषेत दिल्याबद्दल आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. सो डॉक्टरांनी आता आपल्याला केसांचं आरोग्य कसं राखलं पाहिजे, हेल्दी केसासाठी आहारात काय बदल केले पाहिजेत, काय चांगले एक्सरसाइजेस आहेत त्याच्याबद्दल तर माहिती दिली. शिवाय केसांच्या वेगवेगळ्या समस्या, त्याची कारणं, त्याच्यासाठी घरगुती उपाय आणि डॉक्टरांना कधी भेटायचं हे सुद्धा खूप डिटेलमध्ये सोप्या भाषेमध्ये सांगितलं. डॉक्टरांशी मी पुरुषांना अकाली पडणाऱ्या टकलाबद्दल पण डिस्कस केलं असताना त्यांनी मला सांगितलं की ह्या समस्येवरती डॉक्टरांना भेटणं आणि डॉक्टरांची ट्रीटमेंट घेणं हा एकच उपाय आहे. पण जर का वेळेवरतीच ही गोष्ट लक्षात आली की आता टक्कल पडतंय, तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती ट्रीटमेंट सुरू करून ही टक्कल पडण्याची प्रक्रिया नक्कीच 10 ते 15 वर्ष पुढे ढकलता येते आणि ह्याच्यावरती योग्य असे उपचार नक्कीच करता येतात. कुठल्याही केसाच्या समस्येबद्दल किंवा अजूनही कुठल्या दुसऱ्या समस्येबद्दल भेटायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती आता डॉक्टरांचा नंबर दिसत असेल. या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरांना कन्सल्टेशनसाठी नक्की भेटू शकता. आणि डॉक्टरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर का अकाली केस पांढरे झाले तर त्याच्याबद्दल जास्त न्यूनगंड न बाळगता ते ऍक्सेप्ट करा आणि आपला कॉन्फिडन्स वरती त्याचा परिणाम होऊन देऊ नका. सो आम्ही आमच्या प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या रोगांबद्दल एक अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करतो, सर्वांगीण इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो, सो दॅट लाईक इफ यू आर इन्फॉर्म, इफ यू आर वेल इन्फॉर्म, देन इट विल हेल्प यू टू स्टे हेल्दी. सो काळजी करू नका, काळजी घ्या. कीप स्माइलिंग. सबस्क्राईब केलं नसेल आमच्या चॅनलला अजून तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू. थँक्यू.